हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण भावा बहिणीनं? बघा माझं तर चाललंय बरं का कपडे शिवायचं काम, पण लाईटच ठिकाणा झाली या. सकाळपासून नाही म्हणलं तर 50-60 वेळा तर लाईट गेली असेल. य जा अशी करते. कपडे शिवाय बसली येऊन, दळणाने सारी पांढरी झाली होती पिठानी. मग आंघोळ केली आणि बसली कपडे शिवत. कपडे शिवायच्यात बरीच लय वार आमच्या इकडे आहे ना. आखाडात श्रावण थंडीच्या दिवसात वार लय असतंय बघा इथं. बघा खिडकीतून वार येतंय, खिडकीतून किती वार सुटलंय बघा. दिसतात केस हलते, लय वार असत. मस्त जेवण केलं भावाने. शिवण्या पपया पिकाय ठेवल्या का ग? त्या कागदात गुंडवून ठेवल्या का? आज रविवार, काल शनिवार. काल बी पुरींची आता अर्धी शाळा होती. आज रविवार, आज सुट्टी. आज दिवसभर आहे त्या चाललाय त्यांचा अभ्यास. जेवण पिया ती पाणी बंद कर. टाकी जरी मोकळी होईल तरी ती चालूच राहील. वरची टाकी काम काय आज पूर्ण मशनीवलं व्हाय ना. दळणं दळाय गुतली तिकडे भाऊ बहिणीला, त्याच्यामुळे हे काही ह्यांचं चाललाय इकडं अभ्यास. झाला का? तुझं किती राहिलंय? राहिले हा राहिले. करा अभ्यास. लाईट काय ठिका नाही. लाईटीचं काय आज काय झालंय काय ना. लाईटीला सारखी ये जाच करते भाऊ बहिणी. तर 2-3 दिवस झाले पडलंय हो का. परत उन्हाळ्यावानी ऊन पडलंय 2-3 दिवस झाले. म्हणलं चला सकाळ धरणं काय व्हिडिओ काढला नव्हता, म्हणलं एखादा व्हिडिओ काढावा. परत व्हिडिओ काय टायमाला. आता ह्या झाडाचं काय भाऊ बहीण म्हणतात की ही फणसाचं झाड आहे. फणसाचं आणि एक हे बारक कशाचं आहे काय मग. आली बघा लाईट. फणसाचं झाड आहे, फणसाचं. आता फणस कोणाला आवडतंय बाया खायला? मला तर अजिबात आवडत नाही तसलं फणस आणि फुनस. अननस खाईन बाया मी. टीव्ही चालूच ठेवली होती. टीव्ही बंद कर. लाईट ये जा सारखी करती या. कर लवकर बंद. 500 वेळा लाईट गेली तशी टीव्ही ये जा चालू होती का? हा नाही टीव्ही बंद झाली का काय तू? तसे टीव्ही ते काळजीच घेत नाहीत ह्या पुरी कशाची भाऊ बहिणीनं. इतका अवघड आहे. सारखी ये जा झटक मारती लाईट आणि टीव्ही चालूच. मग असं आहे बघा काम. कसं काय करायचं सांगा आता तुम्हीच. बघा गेली आहे का. मशीनवर येऊन मी बसली की गेली लाईट. काहीतरी झालंय काय ना. लाईटीचा घोटाळा फिटाळा काय झालंय का काय कोणास. काम बंद पडतं. इलेक्ट्रिक मशीन आहेत ना. जम्पर कापायचंही चालतं पण कापून ठेवल्यात मी बरंच लय जम्पर. जेवण केलं मस्तपैकी. मटकीचं कालवण केलं. पुरीनेच केला स्वयंपाक. सुट्टी होती त्यांना, सुट्टी आहे त्याच्यामुळं पुरीनेच केला स्वयंपाक. मटकीचं कालवण, बाजरीची भाकर मस्त बेत होता. जेवण केलं, दळणं दळली, झंपर कापलं आणि शिवाय बसली. झंपर अजून कापल्यात मी सकाळी.
तर लाईट काय नीट टिकना, त्याच्यामुळं माझं आहे ना काम लय अधुरं राहिलंय भाऊ बहिणीनं. म्हणलं चला आता लाईट गेली तर परत व्हिडिओ बनवायला ध्यान होत नाही. लाईट गेली आपलं कामात गुतलं ना की मग व्हिडिओचं ध्यान होत नाही. मग परत भाऊ बहिणी म्हणतात की पुन्हा ताई आम्ही व्हिडिओची वाट बघत असतो, व्हिडिओ का नाही टाकला, व्हिडिओ का नाही टाकला. म्हणलं चला व्हिडिओ टाकावा. आज तुम्हाला सांगते दाजी काल गेले ताई, अजून काय आलं नाही तर आज येते बाजार फिजार घेऊन. काहीतरी आज सांगते जरा खायला प्यायला आणाय दाजीला तुमच्या. काय सांगायचं होय ग? गोड बंद करायचंय आता खायचं. गोड नाही, बाहेरचं नाही खायचं, गोड नाही आणायचं. काय घरचीच कालवण भाकरी चांगली असते भाऊ बहिणींनो, बरोबर का नाही? बाहेरचं खाद्य खाऊ नाही माणसाने. आणि आता तर वातावरण बिघडलेलं आहे. असल्या वातावरणात तर अजिबात बाहेरचं खायला नाही पाहिजे. तसं बाहेरचं जास्त आणतच नाही बरं का, पण कवचित कधी मध्ये आणत असते बाहेरचं खायला. चला मग भाऊ बहिणीनो, आता बसती लाईटीची वाट बघत, कवा लाईट येईल ना तेव्हा करते काम चालू. तरी खिडकीतून मस्त हवा येते भारी, डोळं झाकतात असं गुंगल्यावानी होतंय. वारं लय असतंय आमच्याकडं, वाऱ्याला कमी नाही आहे का? कसं येतंय मग असं वारं चालू असतंय. बाहेर तर लय चालू आहे, खिडकीतनं तरी जेवढं पाहिजे तेवढंच येतंय. पाडलं का सगळं गठुडं? हा बघा 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 कशी झाडं हलत्यात आहे का? हा ना, वारच लय चालू होत. शेळ्या वरडत आल्यात कोणाच्या तरी गुस्त्याला ह्याच्यात आतमध्ये ध्यान राहू द्या. इथं सरी झाडं ना झाडं खाऊन घेतली त्या दिवशी शेळ्यांनी. चुंडरी 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 लांडरी लांडरी चुंडरी चुंडरी लांडरी लांडरी. काय माहित बाय काय. झोका चांगलं बांधलाय, शिवण्याचं वजन नाही एवढं, दुरी निवार आहे ती. शिवण्यानेच बांधलाय आणि तीच खेळतीये, बघितलं का? झाडाचं खोड आहे का? उमरीचं झाड आहे का? त्याच्या खोडाला कसं आहे ती तसंच आहे असं ना. माझं 20 वजन 20 किलोची शिवण्या आहे 20 किलोची भाऊ बहिणींनो.